पार्थ ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी त्वामनुसन्धधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशव पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनशतपदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अथ गीतामाहात्म्यं गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानन्दिने दिने सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनं गीता सुगीता कर्तव्या किं मनेः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतं गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्र न देवकी गीतमेको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं
सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्तविदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. आज आपण आता ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या 51व्या ओवीपासून सुरुवात करूया. ज्ञानेश्वर महाराज की जय. का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळीक दावी होऊनी एक पाणीपणे शरीराचे एकत्व न बिघडविता त्याच्यावर स्त्री व पुरुष असे दोन आकार बनवलेले आहेत. हे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसते. न मोडिता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते, परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एक होऊन दाखवते, एकच आहे असे दिसते. नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परिसिनाने लेवे जैसे चंद्री नाही. अथवा चंद्रबिंबाचे ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथीच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक अधिक कला प्राप्त होत असते, परंतु पौर्णिमेच्या दिवशी पाहिले तर जसे चंद्रबिंबांच्या ठिकाणी तितक्या निरनिळ्या कळांचे वेगवेगळे थर दिसत नाहीत. तैसी सिनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय भेदे गमे कीर. त्याप्रमाणे या गीतेत एका चरणापासून एक चरण पृथक केल्यानंतर एका श्लोकाचे 4 चरण झाले आहेत. तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले आहेत. त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास आरंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखरी जरी वाटतात. परिप्रमेची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. परंतु पदे श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नांच्या हारात अनेक रत्ने असली तरी दोरी जशी आहे एकच असते, तसेच अध्यायाचे आहे. मोतिये मिळवणी बहुवे एकावळीचा पाडू आहे परिशोभे रूप होय एकची तेथ. पुष्कळ मोती मिळून एक पदरी हार केला असता त्यास ठिकाणी मोती जरी अनेक असले तरी शोभा एकच असते. फुला फुलसरा लेख चढे द्रुती दुजी अंगुळी न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे. फुले व फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवास मोजण्याकरता 1-2 अशी बोटे घालता येणार नाहीत. या गीतेतील श्लोक व अध्यायांचे तसेच समजावे, म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वांमधून सिद्धांत हा एकच आहे. 700 श्लोक अध्याया 18 लेख परिदेवो बोलिले एक जे दुजे नाही. या गीतेत 700 श्लोक आहेत व अध्यायांची संख्या पण 18 आहे, परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्व सांगितले, ज्ञान सांगितले, दुसरे नाही. आणि म्याही न सांडोनी ते सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेणे निर्वाहे निरूपण ऐका. आणि मीही ती संगती न सोडता ग्रंथांचे विवरण केले आहे व सांप्रत माझ्या 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही याच धोरणाने ऐका. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो बोलिले असे. तर 17व्या अध्यायाचा शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना, ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडोनी असते की
कर्मे की जती तितुकी असते होती. तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ आहेत. हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू. म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुना डोलू लागला व मनात म्हणाला, कर्मावर भर असलेल्यास देवांनी कमी प्रतीचे लेखले आहे असे मला वाटते. तो अज्ञानांधू तव बापुडा ईश्वरूची न देखे एवढा. तेथ नामाची एक पुढा का सुझे तया. अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एवढ्या सर्व व्यापक ईश्वराला पाहत नाही, तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे ईश्वराचे एक नाव व त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धाधिक गोष्टी कशा कळणार. आणि रजगमे दोन्ही गेलिया वीण श्रद्धा सानी. ते का लागे अभिधानी ब्रह्माची. आणि म्हणून मनुष्याच्या अंतःकरणातून रजोगुण व तमोगुण हे नाहीसे झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल. मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे सांडी पडे खेळणे नागिणीचे ते. ब्रह्मनामाच्या श्रद्धेशिवाय कर्म करणे हे कसे घातक असते ते अर्जुना तुला सांगतो. मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे दोरीवर धाव हां, मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे, दोरीवर धावणे आणि नागिणीबरोबर खेळणे या गोष्टी देखील त्या श्रद्धाविरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील. तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतरीची कडे. दुर्मिळावे येवढे कर्मा माझी. ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय कर्मे कशी घातक आहेत. शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते. एवढे सर्व कुयोग कर्मात असतात. ना विपाये हे उजू होय तरी ज्ञानाची योग्यता लाहे. एरवी येण्याची जाये निरयालया. अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाराला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते व कर्म नीट झाले नाही तर या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो. कर्मी हा ठाळेवरी आहाती बहुवा अवसरी. आता कर्मठा कैवारी मोक्षाची. हे कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत. असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कुठून घडणार. तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू. आदरी जो अव्यंगू संन्यासू हा. तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे हो व सर्व कर्मांचा त्याग केला जाओ आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जाओ. कर्मबाधेची काही जेठवयाची गोठी नाही. ते आत्मज्ञान जीही स्वाधीन होय. जेथे कर्मबाधेच्या जन्म मरणाच्या भयाचे मुळीच नाव देखील नसते असे आत्मज्ञान या योगांनी स्वाधीन होईल. ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का. ते ज्ञानाला बोलावणारे मंत्र आहेत. जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहेत व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सुताचे दोर आहेत. ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटे जग. तरी हेची आता चांग व्यक्त पुसो. असे जे दोन संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास ह्याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू. ऐसे म्हणोनी पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप हो आवया येथे प्रश्न केला. असे अर्जुनाने मनात म्हणून त्याग व संन्यास यांचे ज्ञान पृथक्त्वाने व चांगले स्पष्ट करण्याकरता जेव्हा त्याने प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्ण जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादशाम. तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणून श्रीकृष्णाने जे भाषण केले त्यात 18वा अध्याय प्रगट झाला. एवं जन्य जनक भावे अध्यायाते प्रसवे. आता ऐका बरवे पुसिले जे
याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका. तरी पंडू कमरे तेणे देवा ते सरते बोलणे जाणोनी अंतःकरणे काणी घेतली. तरी त्या पंडूराजाच्या मुलाने अर्जुनाने देवाचे बोलणे 17व्या अध्यायात संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे कीर झाला. परी देवो राहे उगला ते सहावेना. वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता. परंतु आता देव स्वस्थ बसतील हे त्याला सहन होईना. वत्स झाले यावरी धेनू न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार हा असाच आहे. तेणे काजे वीणही बोलावे ते देखिले तरी पहावे भोगिता चाड दुणावे पढियतयांसा ठाई. त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्याशी काही कारण नसतानाही बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते. आवडता विषय एकदा उपभोगला तरी त्याचे उपभोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते. ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तवतेची मूर्ती म्हणून करूला हे खंती उगेपणाची. प्रेमाचा हा असा प्रकार आहे आणि अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनास बरे वाटेना. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे ते भोगीजे की जैसे आरिसा रूप. आणि एरवी न दिसणारे आपले रूप आरशात पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे ऐकणे वगैरे व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते. मग संवादू तोही पारुखे तरी भोगिता भोगणे थोके हे का साहवेल सुखे लाचावले या. मग तो संवाद जर बंद पडला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाचा अनुभव घेत असताना ते अनुभव घेणे मध्येच बंद पडेल तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनास हे आत्मवस्तूचे भोगणे बंद पडणे कसे सहन होईल. या लागी त्याग संन्यास उसावयाचे घेऊनी मीस मग उपलविले दूस गीतेचे ते. याकरता त्याग व संन्यास विचारण्याच्या निमित्ताने ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलगडवायास लावले. 18वा अध्याय नोहे हे एकाध्यायी गीताची आहे. जै वासरूची गाय दोहे तै वेळू कायसा. हा 18वा अध्याय नाही तर ही एका अध्यायाची गीताच आहे. ज्या वेळेला वासरूच दूध काढायला लागेल त्यावेळेला पाना सोडण्यास गाईला कितीसा वेळ लागेल. तैसी संपता अवसरी गीता आदर विली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पाडले तर यात आश्चर्य काही नाही. कारण गुरु शिष्याचा संवाद काय करणार नाही. परी हे असो ऐसे अर्जुने पुसिजत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. परंतु तूर्त हे राहू द्या. अर्जुन याप्रमाणे विचारावयास लागला. तो म्हणाला, हे जगाच्या नाथा माझी विनंती ऐकावी. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा केशिनी शूदना संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व पृथक्पणे जाणण्याची माझी इच्छा आहे. हा जी संन्यासू आणि त्यागू या दोन्ही एक अर्थी लागू. जैसा सांघातू आणि संघू संघातेची बोलीजे. अहो महाराज
संन्यास व त्याग दोन शब्दांचा एकाच अर्थी संबंध असल्याचे दिसून येते. संघात आणि संघ या दोन शब्दांनी सारखेच समुदायाचे जसे ज्ञान होते, तैसेच त्यागे आणि संन्यासे. त्यागूची बोलज तू असे, आमचेनी तव मानसे. जाणीजे हेची त्याग या शब्दाने, त्याचप्रमाणे संन्यास या शब्दाने त्यागच सांगावयाचा आहे, अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत आहे. ना काही आथी अर्थभेदू, तो देवा करव तू विशुदू. तेथ म्हणती श्री मुकुंदू, भिन्नची पै. अथवा त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करावा. यावर देव म्हणाले, या या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही, एक अर्थ गमले हे मानी. मीही साच. एरवी अर्जुना, तुझ्या मनामध्ये त्याग व संन्यास हे दोन्ही एकार्थवाचक आहेत असे वाटले व एका दृष्टीने हे मी खरे पण मानतो. इही दोही कीर शब्दी, त्यागूची बोली जे त्रिशुद्धी. परिकारण येथ भेदी ये तुलेची. खरोखर त्याग व संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हटला जातो, परंतु त्यांच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे, जे निपटूनी कर्म सांडिजे, जे सांडणे संन्यासू म्हणजे, आणि फलमात्र का त्यजिजे, तो त्यागू गा. अर्जुना, मुळी कर्मच करावयाचे नाही आणि कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे, आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फळ टाकणे त्याला त्याग म्हणावे. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे, कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देपा. परंतु कोणत्या कर्माचे फळ टाकावयाचे व कोणते कर्म मुळीच करावयाचे नाही, हे आम्ही स्पष्ट सांगतो, तू लक्ष दे. तरी आपैसी डांगे डांगर, झाडे डाळती अपार. तैसे लांबे राजागर, नुठीती ते. तरी रानात व डोंगरात आपोआप भिकार वाईट झाडे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत. न पेरिता सैंघ तृणे, उठती जसे तैसे साळीचे होणे. नाही गा राबावणे जियापरी. ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवते, त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाही. साळीच्या पिकास पेरणी व राब ही लागतात. का का अंग जाहले सहजे, परी लेणे उद्यमे कीजे. नदी आपैसी आपादिजे, विहिरी जेवी. ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात, परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दामून घडवून तयार करावे लागतात. नदीचा ओघ स्वाभाविक झालेला असतो, परंतु विहीर मुद्दाम खणून तयार करावी लागते. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निफजे जे. त्याप्रमाणे नित्य स्नान संध्यादिक कर्म व नैमित्तिक श्राद्ध करणे वगैरे कर्म ही कर्मे स्वाभाविक रीतीने वेदाज्ञेप्रमाणे होत असतात, परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा न करता होत नाही. श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफल त्याग प्राहुस्त्यागं विचक्षणा. श्रीकृष्ण म्हणाले, कार्यकर्माचा त्याग म्हणजे संन्यास होय असे ज्ञात्यांचे मत आहे. सर्व कर्माच्या फलांचा त्याग म्हणजे त्याग होय असे ज्ञाते म्हणतात. का कामनेचे दळवाडे, जे उभारावया खडे. अश्वमेधाधिक पुढे याग जेथे. ज्या काम्य कर्माची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्य कर्मात प्रसिद्ध अश्वमेधाधिक यज्ञ आहेत. वापी कूप आराम, अग्रहारे हन महाग्राम. आणि काही नाना संभ्रम, व्रतांचे ते. आणखी ज्या काम्य कर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात
व जमिनी गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठाले गाव वसवतात. याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे, ऐसे इष्टापूर्त सकळ, जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधवनिया. अशी ही सर्व इष्टकर्म पुरते कर्म होत. त्यांचा उगम केवळ एका फलेच्छेवर अवलंबून असतो व त्या काम्य कर्माचे आचरण आपले फळ कर्मकर्त्यास अगदी बांधून बळेच भोगावयास लावते. देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणो नये धनंजया. जियापरी अर्जुना ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही. का ललाटीचे लिहिले, न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते, अरे असे जसे काही केले असता पुसताही येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ज्याप्रमाणे कर्ज फेडले नाही तर त्यापासून सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगण्याकरता धरणे घेऊन बसते. का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता, तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. अथवा अर्जुना, फलेच्छाही न करता जर सहजच काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी समरांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो, गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी, आधी मानुनी राखोंडी चेपिला पोळी. गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो तसा चटका देतोच. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आधी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षी येथ. अथवा जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फळ अवश्य भोगाव्यास लावणे हे एक काम्य कर्मामधले स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्य कर्माचे ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेवू नये. किंबहुना पार्था ऐसे, जे काम्य कर्मगाग असे, ते त्यजिजे विष जैसे गोकुनिया. फार काय सांगावे अर्जुना, पोटात गेलेले विष जसे वांतीचे औषध घेऊन ओकून टाकावे त्याप्रमाणे काम्यकर्म आहे, त्याचा साधकांनी त्याग करावा. मग तया त्यागाचे जगी, संन्यासू ऐसिया भंगी, बोलिजे अंतरंगी सर्वद्रष्टा. मग त्या त्यागाची या जगतामध्ये अंतरंगी सर्वद्रष्टे लोक साधू संन्यासी या सदरात गणना करतात. हे काम्यकर्म सांडणे, ते कामने तेची उपडणे, द्रव्य त्यागे दवळणे, भय जैसे. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे. त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होय. आणि सोम सूर्य ग्रहणे होऊ येऊनी दे करविती पार. हो. काही. हो, थांबूयात आपण. हो. हं. हा, एवढा होऊ द्या प्लीज. एक. 110 पूर्ण हा, करते. ठीक. हं. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन ती पार्वण नावाची श्राद्ध करण्याचे प्रसंग आणतात. अथवा आई बापांच्या मरणाने निश्चित झालेले श्राद्धाचे जे दिवस. ठीक आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय. 110 ला आपण पूर्ण हो. केलं. पसायदान घेऊ का? हो. आता विश्वात्मके देवे,
येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाहि सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नितिनी लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ताई अजून कोणी सांगत असेल तर बघा ना. कोणी आहे का आज सांगणार? त्याग आणि संन्यास या 2 विषयावर वंदनाताई सांगू शकता? वंदनाताई, 1 मिनिट. चला कोणी हे करते हो, तोपर्यंत आज पाहते त्याग मग मी. आणि संन्यास या विषयावर बोललेलं आहे. हो हो. सांगा ताई, हरकत नाही. जय श्रीकृष्ण ताई. जय. आपल्याला त्यांनी स्त्री व पुरुष हे भिन्न आकार एकच शरीरावर दिसतात, नाही का? म्हणजे आपल्याला दिसायला वेगळे दिसतात स्त्री आणि पुरुष, परंतु हे एकच आहेत. कोणत्या अर्थाने सांगितले एकच आहे की ज्याप्रमाणे एका आपल्याला फुलांचा माळ घेतली आपण, फुलं वेगळी वेगळी दिसतात अनेक प्रकारे, पण त्याच्यातील दोरा एकच आहे. तसं स्त्री आणि पुरुष वेगळे असले पण त्याच्यातला आत्मा एकच आहे. दुसऱ्या पक्षात तिला चंद्राची कला वेगळी दिसती, परंतु चंद्र एकच आहे. आकार वेगळे वेगळे भिन्न भिन्न. बघा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र बारीक झालेला वाटतो, नाही का? छोटा छोटा आकार. मग अमावस्येला पूर्ण अंधार पडतो. परत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा मोठा होताना दिसतो. पण तसं काही नाही म्हणे, फक्त ते दिसतं भिन्न असेल, त्याच्या कला दिसतात, परंतु चंद्र एकच आहे. तशी एकाच श्लोकाचे 4 चरणांनी असे भाग झालेले दिसतात. म्हणजे त्यांनी उदाहरण दिले प्रत्येकाचं की बाबा चरणाचे 4 भाग आहेत. आपण म्हणतो एक अभंग घेतला, नाही का? सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, करकर्तेवरी ठेवून या. मग ते वेगळं दिसले, चरण वेगळे दिसले, पण अर्थ एकच आहे. मग त्याचं ध्यान केलं तर तो एकच आहे. तसा अनेक मण्यांमध्ये सूत्र एकच असते म्हणे, की तसं अनेक मणी अनेक दिसतात,
विखुरले तर म्हणे वेगळे होतात, परंतु त्याला एका दोऱ्यामध्ये जर ओवलं तर ते एक होतात. तसे आपले मनुष्य देह अनेक दिसतात नाही का. मग 84 लक्ष येऊन सांगितले, वेगळे वेगळे प्राणी आहेत वेगळे वेगळे, परंतु त्यातला आत्मा एकच आहे आणि सूत्र एक आहे, म्हणजे दूर एकच आहे. तसे अनेक मोती म्हणून एक सर होतो, परंतु त्याच्या शोभेचे रूप एकच. अशी जशी सोय नाही तसे श्लोक अध्याय वगैरे गणले जावत, पण गीतार्थ एकच आहे. तसं म्हणे अध्याय श्लोक वेगळे वेगळे दिसतात, परंतु गीता एकच आहे. म्हणजे एकच एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया सुदुर्गम न घाली मन. नाथ महाराज म्हणतात एकच हरी आहे, व्याप्त आहे, पूर्ण व्यापलेला आहे, चराचरात पूर्ण एकच आत्मा भरलाय. आणि तो कसा आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम, जीव आणि शिव एक आहे. आणि त्याच्यामधून तुम्ही एकच आहात, म्हणून मी तो मार्ग न सोडता ग्रंथाचे व्याख्यान केले आहे. माऊली म्हणतात सगळीकडे जसा तो एकच व्याप्त आहे, तसं मी तो मार्ग न सोडता आणि त्याच धोरणाने मी 18 अध्याय पूर्ण केलं, सांगितले नाही का. सांगतो आणि श्रवण करा. मग तसे 18 अध्यायाचं विश्लेषण केलं त्यांनी. गीता एकच आहे, पण प्रत्येक भाग थोडे थोडे तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी वेगळा वेगळा भाग केला. आणि प्रत्येक ह्याच्यातून तुम्हाला विभूती योग कळला पाहिजे, सांख्य योग कळला पाहिजे, ज्ञान योग कळला पाहिजे. मग प्रत्येक योगाचं ज्ञानाचं त्यांनी वेगळं वेगळं तुकडे पाडल्यासारखे आपल्याला वाटतात, परंतु तो एकच सांगितला. आणि तसं करून त्यांनी 17 अध्यायापर्यंत संपूर्ण नाही का श्लोकापर्यंत त्यांनी देवाचे माने की अर्जुना ब्रह्मनामाविषयी आस्तिक्य बुद्धी सांडून जितकी कर्मे केली जातात ती सर्व व्यर्थ आहे. फक्त तुम्ही एकच करा नाही का. काय सांगितलं, काही नका करू संत संग झाला. मग एक ब्रह्मज्ञान, जिथून तुम्हाला ब्रह्मज्ञान भेटल ते ब्रह्मनामाशिवाय आस्तिक्य बुद्धी, म्हणजे त्याच्याशिवाय वेगळं काही केलं तर सगळं ते व्यर्थ होय. मग तुम्ही काम करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मग तुम्ही काम करा, पण कामामध्ये काम करता करता जर राम म्हणलात तर तो काय होतो, तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून देवाचे भाषण ऐकून अर्जुनाला आनंद झाला आणि तो म्हणाला देवानी कर्मठांना नाव ठेवले आहे. बघा, देवाने नाव कुणाला ठेवलीत, कर्मठांना. कर्म म्हणजे जे कर्म करतात नाही का, पण त्याचं फळ प्राप्त व्हावी त्याची इच्छा करतात, त्याचं त्यांना नाटक. पण जे कर्म करतात पण कर्म स्थितीत राहतात त्यांना नाव ठेवलेलं आहे. म्हणून तो बिचारा कर्मठ केवळ अज्ञानांद आहे. कर्मठ करणारा कसं आहे, अज्ञानी आहे. आणि एवढा सर्वव्यापक ईश्वरही त्यात समजत नाही. एवढा सर्वव्यापक ईश्वर आहे, आणि तो जर त्याला समजत नसेल तर तेवढा प्रत्यक्ष पुढे असलेला ज्यास समजत नाही त्याला ब्रह्म नाम श्रद्धेचे महत्व कसे लक्षात यावे नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवढा मोठा व्यापक कार्य आहे, समोर दिसतोय, प्रत्येकामध्ये तो परमेश्वर आहे. आणि हे जर त्याला दिसणारी वस्तू सुद्धा दिसत नसेल तर मग त्याला ब्रह्मनामाच्या श्रद्धेचं नाही का नामाचं महत्व कसे कळेल. मग चित्तातील रजोगुण व तमोगुण नाहीसे झाल्याशिवाय पहा, त्यांनी पुढे सांगितलं की जोपर्यंत चित्तात रजोगुण आणि तमोगुण आहेत ते नाहीसे झाल्याशिवाय